नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मी मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. येणाऱ्या विधानसभा हे डोळ्यासमोर ठेवून अनेक पक्ष, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं आपले आपले पक्ष बांधणी सुरुवात आहे. त्याच पद्धतीनं आम आदमी पार्टीचे एक सॉफ्टवेअर इंजिनियर, एक तरुण तडफदार असं नेतृत्व आम आदमी पार्टीने जिल्हा अध्यक्षपदी त्यांची 1 ते 1.5 महिनापूर्वी त्यांची निवड झालेली आहे. त्या संदर्भामध्ये लातूरमध्ये ज्या ठिकाणी मी बसलो आहे, ज्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्या ऑफिसचं उद्घाटन होण्याच्या अगोदर पोलीस क्राईम न्यूज लाईव्हला त्यांनी मुलाखत देऊन त्यांच्या जिल्हा अध्यक्षपदाची सुरुवात करत आहेत. त्यांना त्यांची निवड झालेली आहे. त्यानिमित्त पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह, दैनिक आपले लोकवृत्त या नात्यानं मी त्यांना राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन आपण त्यांच्याकडनं त्यांचा अल्पसा परिचय घेऊन ज्या दिवशी त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन असेल त्या दिवशी आपण पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह हे संपूर्ण प्रेक्षेपण लाईव्ह करू. पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. प्रेक्षकांचे धन्यवाद. माझं नाव आहे अश्विन सुभाषराव नलबले. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2004चा मी पासआउट आहे आणि सध्या असिस्टंट मॅनेजर आहे, असोसिएट मॅनेजर आहे ॲक्सेंचर मगरपट्टा सिटी पुणे येथे आणि मागच्या 4 वर्षापासून वर्क फ्रॉम होम आहे. आम आदमी पार्टीत माझा प्रवास हा 2010चा, म्हणजे जवळपास पार्टी स्थापन होण्याच्या अगोदरपासून अण्णा आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा अण्णा आंदोलन आणि भारतात जे भ्रष्टाचार विरोधी एक वातावरण निर्मिती झाली, त्या वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून, एक घटक म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो. भाजप सरकार सत्तेत तुम्ही आणलं नाही असं म्हणता येणार नाही, कारण खरं तर उद्देश आमचा कुठलाही सरकार उलथवणं हा नव्हता, तर भ्रष्टाचाराचा विरोध करणं आणि त्याच्या विरोधात एखादी स्ट्रॉंग कायदा येणं हे आम्हाला अभिप्रेत होतं आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे वाटचाली केल्या. पण जेव्हा असं लक्षात आलं की जे काही राजकारण जर बदलायचं असेल तेव्हा स्वतः राजकारणाच्या दलदलीत उचलून ही दलदल साफ केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तेव्हा मी आम आदमी पार्टी ही स्थापन करण्याचं ठरवलं. आणि हो, 2014ला नक्कीच आम आदमी पार्टी सशक्त असा पर्याय देशातील जनतेला वाटला नाही आणि त्यामुळे त्यांनी भाजपाला कदाचित निवडून दिलं असावं त्यावेळेस. पण आगामी काळात मला असं वाटतं की आम आदमी पार्टी हा आता 3ऱ्या नंबरचा राष्ट्रीय पक्ष झालेला आहे आणि लवकरच काँग्रेसच नाही तर BJPलाही पूर्ण देशामध्ये आम आदमी पार्टी रिप्लेस करेल असं मला खात्री आहे. खरोखरच पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे, दिल्लीमध्ये सत्ता आहे, असं महाराष्ट्रामध्ये घडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का? नक्कीच. आगामी काळात महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढणार आहे. लोकसभेमध्ये देशातील आणि काळाची गरज ओळखून जी काही आसुरी शक्ती, आसुरी म्हणण्यापेक्षा असंवैधानिक जी शक्तीचा एक थोडंसं स्तोम माजलेलं होतं, या सगळ्यांना आळा घालण्यासाठी इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण महाराष्ट्रातील आणि तसेच जनतेतील इतर राज्यातील देशातील जनतेला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर आम आदमी पार्टी हा एकच विकल्प आहे आणि हाच प्रमुख विकल्प बनला पाहिजे हे आम्हाला ठामपणे वाटतं. त्याच्यामुळे आम्ही येती निवडणूक पूर्ण ताकदीने इथं लढणार आहोत. खरोखरच हे होते आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष, नवनिर्वाचित आहेत. ह्याच ठिकाणी आमची आता ती पहिली भेट आहे, सुरुवात आहे. 1 ते 1.5 महिना झालेला आहे. 2 तारखेला ह्या ऑफिसचं उद्घाटन आहे. त्या उद्घाटनाप्रसंगी पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी एक नवीन विषय आणि नवीन तरुणांसाठी उद्देश, हे तरुण तडफदार जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आपल्याला संदेश देतील हीच आशा आपण धरू आणि ह्या ठिकाणी थांबू. धन्यवाद.